नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, हे आज संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिसून आलं. 4 वेळा आमदार, पंचायत राज समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, आणि हे सर्व करत असताना ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजेंनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जी कार्यकर्त्याची फळी निर्माण केली, अत्यंत संयमानं कुणाही विषयी लूज टॉक किंवा घाणेरडं न बोलता जी वाटचाल चालू आहे की जी बाप से बेटा सवई, माँ से बेटा सवई नहीं, दादा से बेटा सवई, साक्षात आजोबाला पराभूत केलं, मी म्हणणाऱ्याला 4 मुंड्या चित केलं, अशक्य ते शक्य करण्याचं काम संभाजीराव पाटील निलंगेकर याने लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत, त्याचबरोबर सुरेश धस आमदार असलेल्या निवडणुकीत, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समितीच्या निवडणूक, लातूरचा रेल्वे बोगी प्रकल्प असेल, ते फक्त निलंग्यापुरतं संकुचित विचार त्यांनी केला नाही, तर त्यांनी लातूर जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा न्याय देण्याचा, सर्व कामगारांना एक क्रांतिकारक कामगाराच्या आयुष्यामध्ये त्यांना नोंदणी करायचं, त्यांना मानधन द्यायचं, त्यांना साहित्य द्यायचं, आणि जे जे पद मिळालं ते मजुराच्या कष्टकऱ्याच्या लातूर जिल्ह्याची शान आणि मान उंचावण्याचं काम केलं. आणि जेव्हा एक विकासाचा पायलट म्हणून ज्यांच्याकडे लोक पाहू लागले, त्यावेळेस मात्र अनेकांच्या पोटात दुखायला सुरू झालं. राजकारण हे फार विचित्र असतात. इथं राम असतो, रावण असतो, भरत असतो, कैकेयी असते, कुंती असते, आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही अनेकांनी अनेक षडयंत्र शकुनी मामा असतात, कंस मामा असतात, आणि अशा एका परिस्थितीत अध्यात्माची सांगड, परमेश्वरावरची श्रद्धा, आई वडचं प्रेम, बंधू प्रेम, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज जेव्हा दैनिक मराठवाडा नेत्याचा अंक घेऊन जेव्हा मी भेटायला गेलो, त्यावेळा मला हे सांगावंसं वाटलं, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. कधी जातीच्या अडोन, कधी हायकमांडच्या अडोन, काय हम म्हण आहे, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक हिस्ट्री रिपीट अगेन अँड अगेन म्हटल्यासारखा काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांची प्रगती, त्यांचा वचक, त्यांचे कामाचं हे पाहून न भगवतेपणे अनेकांनी अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. पण निलंग्या तालुक्यातीलच नव्हे, जिल्ह्यातील लोक आजही म्हणतात, ठीक आहे, मंत्रीपद मिळालं नाही, राग नाही, काय घडलं, कसं घडलं, कोण घडविलं, कोण यामागचं शकुनीचे, कोण हाय कमांडला मान्य नव्हतं का. पण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री शिंदेच्या काळात राहिले आणि नंतर मुख्यमंत्री झाले, त्याच पद्धतीनं अत्यंत संयमानं पक्ष शिस्त पाळून त्यांनी जे काम केलंय त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आम्हाला असं सांगावंसं वाटतं, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. एकही चुकीची कृती नाही, पक्षविरोधी कृती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अमित भाई शाह असतील, अशा सगळ्या नेत्याच्या भाजपच्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा
आणि लातूरच्या पालकमंत्र्याचा इतिहास जर काढून पाहिला तर ओपन जिम असतील, निलंग्याचा विकास, लातूरचा विकास, अहमदपूरचा विकास, उदगीरचा विकास, अशी विकासाची गंगा भागीरथी प्रयत्न करून पहिले पालकमंत्री असतील 18-18, 19-19, 20-20 तास घराघरापर्यंत वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, जल पुनर्भरणाचा कार्यक्रम असेल, माता बाल संगोपनाचा कार्यक्रम असेल, कामगारांचा कार्यक्रम असेल, युवक मेळावे असतील, आरोग्य शिबिर असेल, कोच फॅक्टरी असेल, यासाठी जेव्हा हे मोठे मोठे कार्यक्रम होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभूतपूर्व सभा होते आणि निश्चित एका बाजूला संपूर्ण मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला असताना कधी कळत कधी न कळत काही चुका झाल्या असतील, पण ज्या पद्धतीनं त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, पण अत्यंत संयमानं निर्धारानं आई जिजामातेच्या भूमिकेमध्ये असलेल्या त्यांच्या मातोश्री अक्का ज्यांनी जे संस्कार केले आणि एखाद्या म्हणजे भरतासारखा भाऊ की ज्यांनी सातत्यानं राजकारणात पदाची अपेक्षा न करता लोकांना हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास, या पद्धतीनं जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये पहिला एक शेतकरी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला, जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये पहिला युवक एक राहुल केंद्रे सारखा अध्यक्ष झाला. आणि अशा एका पद्धतीनं राजकारणात कोणीही मठातला महाराज नसतो, पण विकासाची कामं खेचून आणण्याची धमाक आणि काही आणखीन जलनीती असेल. मध्यंतरी त्यांनी एका म्हणजे लातूर जिल्हा एका भविष्यातली 18-19 वर्ष कशा पद्धतीनं असावा, शिक्षणात कसा असावा, शिक्षणासाठी काय केलं पाहिजे, त्याचबरोबर जलनीती कशी असावी, त्याचबरोबर औद्योगिक नीती कशी असावी, असा अभ्यासपूर्ण नेतृत्व ज्यांच्याकडे थिंक टँक म्हणून पाहिलं जातं. आयुष्यात चढ उतार येत असतात, पण ताबडतोब रिॲक्ट न होता अत्यंत संयमानं देर आहे दुरुस्त आहे, पक्ष निश्चित दखल घेईल. काही माणसं यामध्ये वेगवेगळे षडयंत्र रचण्याचा, पाप निर्माण करण्याचा, बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला आठवत आहे अमित देशमुख यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब आपला जय जवान कारखाना आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखाना हा कब्जा करायचा प्रयत्न केला होता, पण संभाजीराव पाटलांनी हायकोर्टात जाऊन या ठिकाणी तो कारखाना सुरू केला आणि मांजरा परिवाराप्रमाणे भाव देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. मी म्हणत नाही की 100% सगळं काही अलबेल आहे, काही चुकाही असू शकतात, पण त्यांचा निश्चित एक दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, संघटन कौशल्य आहे. आणि आजचा वाढदिवसाच्या गाठी भेटी लोकांचं येणं प्रत्येकाला वाटत होता माझा शंभू, माझा संभाजी, माझा भाऊ, माझा मुलगा, माझा मित्र. 18 पगड जातीच्या लोकांना फक्त लोकांना नाव ठेवता येत आहे. अरे तुम्ही काय केलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. आम्ही अपेक्षा करतो संभाजीराव पाटील कर्मधर्म संयोगानं ग्रामीणचे अध्यक्ष बसवराजजी पाटील हे झालेले आहेत, माजी मंत्री आहेत, आमदार आहेत. तुम्ही उदगीरमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला कार्यकर्त्याची फळी आहे, अहमदपूरमध्ये आहे, लातूर शहरामध्ये आहे. तुम्ही जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना हा सुरू झाला पाहिजे. तो लवकरात लवकर या वर्षी नाही पुढच्या वर्षी प्रत्यक्षात सुरुवात झाला पाहिजे. दूधभुकटी प्रकल्प हा सुरू झाला पाहिजे. तुमच्या कल्पनेतील शिक्षणाची हब म्हणत असताना या ठिकाणी आणखीन काय करता येऊ शकते ते झालं पाहिजे. आणि म्हणून आजचा वाढदिवस हा एक नवी दिशा, नवी ऊर्जा, नव चैतन्य. हजार कार्यकर्ते जे भेटायला येत होते
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असं नाही, आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आहोत. आम्ही लोकांचे चेहरे बघत होतो, लोक बोलत होते, एक दुर्दम्य इच्छाशक्ती. निश्चित काही गोष्टी चुकीच्या घडल्या, अन्याय झाला, काही पाताळ यंत्री माणसांनी चुकीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळात निश्चित निलंगा तालुकाच नव्हे, निलंगा शिरवानपाळ देवणी तालुकाच नव्हे, मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन काही चमत्कारिक घटना घडतील अशी अपेक्षा करूया. म्हणून आपण या ठिकाणी एकच संभाजीराव पाटलाबद्दल एका वाक्यात बोला म्हटल्यानंतर आम्हाला एकच सांगावंसं वाटतं कि सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. जी महानगरपालिका, जी जिल्हा परिषद, धस यांची निवडणूक, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. आज 20 जून आणि या निमित्ताने मी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आजचं फेसबुक लाईव्ह करत आहे. बऱ्याचदा विचार पडला होता की लाईव्ह करू का नको, लाईव्ह जाऊ का नको. पण एका कार्यकर्त्याच्या जीवनातला त्याचा वाढदिवस जो असतो, त्या दिवशी त्याला मिळणाऱ्या ज्या शुभेच्छा असतात, त्याला मिळणारे जे आशीर्वाद असतात, हे त्याला पुढील जीवनामध्ये एक ऊर्जा देणारे प्रसंग असतात. 2001 पासून ते आज 2025 पर्यंत राजकीय जीवनामध्ये मी काम करत आलोय. एखादा कार्यकर्ता असतो, तो ज्यावेळेस घडत असतो, त्यांनी त्याचा मागचा भूतकाळ हा कधी विसरायला नको. कारण ह्या प्रसंगामध्ये ज्या लोकांनी त्याला साथ दिलेली असती, ह्या सर्व मंडळींना जशा त्याच्या प्रवासामध्ये पुढे जातो, तो विसरत जात असतो. मला बरेच जण विचारतात, मला आज विचारले बरेच जणांनी, भैया कितवा वाढदिवस आहे? मी म्हणलो 48वा. म्हणले मग भैया 48वा वाढदिवस, तुम्ही आता जवळपास 4-5 इलेक्शन तुमचे झाले, आणि हे शक्य कसं झालं? मला ह्या सर्व प्रसंगावर एवढंच सांगायचंय की रेसमध्ये पळत असताना मला जिंकायचंय असं समजून मी कधीच पळालो नाही. माझ्या सोबत असणारे जे माझे मंडळी आहेत, माझ्या सोबत जे पळतात, मला त्यांना देखील माझ्या सोबत घेऊन जिंकायचंय हे समजूनच मी आजपर्यंत या काम करत राहिलोय. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला 4 वेळा काम करण्याची संधी मिळाली. सकाळी 7:30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन, त्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या. माननीय गडकरी साहेबांच्या शुभेच्छा मिळाल्या. माननीय बावनकुळे साहेबांनी तर रात्रीच त्या ठिकाणी फोन करून शुभेच्छा दिल्या. तुमच्या प्रदेश अध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील अनेक, आमच्या परिवारातील, भारतीय जनता परिवारातील अनेक नेत्यांच्या शुभेच्छा आल्या. विरोधी पक्षातीलही अनेक इतरही राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या देखील शुभेच्छा आल्या. मग हे शुभेच्छा पाहत असताना ह्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे आपण? तर हे शुभेच्छा संभाजी पाटील ह्या व्यक्तीला शुभेच्छा नाहीयेत. ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की शुभेच्छा देतात, त्यावेळेस हे शुभेच्छा एका व्यक्तीला नसून त्या भागातील ज्यांच्यामुळे हा व्यक्ती त्या ठिकाणी बसलाय, त्या शुभेच्छा त्या मतदारसंघासाठी असतात. कारण मी ते शुभेच्छा व्यक्ती म्हणून घेतल्याच नाहीत. ज्या मतदारसंघाने आपल्याला तिथपर्यंत बसवलंय, पाठवलंय,
त्या 72 मतदारसंघातील जनतेसाठी त्या शुभेच्छा असतात. व्यक्ती म्हणून जर शुभेच्छा घेतल्या तर एक निवडणुकीपेक्षा दुसरी निवडणूक जिंकता येत नाही. त्याच सोबत आज दिवसभर मी गावाकडे होतो. अनेक मंडळी प्रत्यक्षात भेटल्यात, अनेक मंडळींनी शुभेच्छा फोनवर दिल्यात, त्यांचे मेसेज आले. मी सर्वांचे, आपण सर्वांनी जे शुभेच्छा आशीर्वाद आपण सर्वांनी जो दिलात त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. आणि मी आपल्या सर्वांना एका राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या आशीर्वाद रूपी जो आशीर्वाद आपण आम्हाला दिलात हा परत जर मी आपल्याकडे बघत असताना आपण बऱ्याचदा म्हणतो कुणी आपल्याला आशीर्वाद दिलात, शुभेच्छा दिल्या, आपण थँक्यू म्हणतो. पण हा थँक्यू शब्द हा वापरत असताना मी ह्याला एका वेगळ्या कार्यातून परत माझ्या जनतेला कसं देता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. एखादा शेतकरी येतो, त्याची अपेक्षा असते, तो शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. मग तो आशीर्वाद फक्त एक व्यक्ती म्हणून न घेता तो एक जबाबदारी म्हणून तो आशीर्वाद घेणे आणि त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला काय बदल करता येतील ह्या सर्व बदल करण्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी कार्य करत राहणार आहे. मग हा 2001 पासूनचा प्रवास, ऊन सावली, कधी चांगले प्रसंग, कधी अडचणीचे प्रसंग, संघर्ष आणि शुभेच्छा ज्या होत्या ना सर्व नेत्यांच्या, ह्या शुभेच्छा म्हणजे ह्या संघर्षालाच होत्या. आणि ह्या संघर्षातून आज आपण ज्या परिस्थितीवर आलोय की राज्यामध्ये आपल्याला एक आमदार म्हणून आपण आपली ओळख आहे, माजी मंत्री म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं जात आहे, आपल्याकडे सरकार, आपलं सरकार आहे. मला काही मंडळींनी प्रश्न विचारला की भैया आम्ही तुम्हाला जे आधी पाहिलं होतं एक आक्रमक, तर पहिल्यासारखं तुम्ही आक्रमक राहिला नाहीत असं मला एक दोघं जण म्हटले. मला असं वाटतं की त्या परिस्थितीमध्ये त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आक्रमक होणं हे गरजेचं होतं. कधी चलता चलता आक्रमक होणं ह्याला आक्रमक म्हणत नाही. परिस्थितीनुसार, वेळेनुसार जी गरज आहे त्या भागामध्ये जनतेला न्याय देण्यासाठी जो भाग आपल्याला करावा लागतो तो निश्चितपणे आपण पार पाडतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण महानगरपालिका बघा, कुणी काय फार मोठे नाहीये, सर्वसामान्य कार्यकर्ते, खाली छोट्या छोट्या प्रश्नाला लढणारे, नळाला पाणी नाही आलं तर त्यासाठी काम करणारे असे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये आले. मग मागचा जो प्रवास होता त्या प्रवासानंतर सर्वसामान्यांना सत्तेमध्ये सहभाग करून देणं हा एक आपला प्राधान्याने प्रयत्न राहिलेला. 2019 पर्यंत सरकार होतं, सरकार बदललं, अडचणी आल्या, कोविड सारखे प्रसंग आले. हे सर्वजण म्हणजे कोविड अडचणीतले प्रसंग माणसाची ओळखच ही अडचण सांगून दिली. कोविड सारखं अडचण आलं, मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण जे पूर्वी सत्तेमध्ये अनेक वर्ष 60 वर्ष जे सत्तेमध्ये बसले, हे सत्तेमध्ये बसणाऱ्या माणसांपैकी त्यांच्यातला कोणता कार्यकर्ता कोविड सारख्या संकटाच्या काळामध्ये रस्त्यावर उतरत होता, लोकांचे सोयी सुविधा करून देण्यासाठी प्रयत्न करत होता, घराघरापर्यंत रेशन पोहोचवत होता, असं एक माणूस या पूर्वीच्या सत्तेच्या काळातला दिसणार नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये असणारा प्रत्येक कार्यकर्ता, जो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, तो आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, हे सर्वजण संकटाच्या काळामध्ये रस्त्यावर होते, लोकांची सेवा देत होते, या अडचणीतून लोकांना बाहेर कसं काढता येईल ह्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे ज्याला अडचणीची जाण आहे हे परत सत्तेमध्ये बसणं गरजेचं, हा प्रयत्न आपण केला आणि तो यशस्वी पद्धतीने आपल्या जिल्ह्यात. त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे की जिल्ह्याचा पालकमंत्री असताना ज्या पद्धतीचं परिवर्तन आपण करू शकतो ते परिवर्तन आता आपल्याला देखील परत आपल्याला करण्याचा प्रसंग आपल्याला येणार आहे. मी त्याच्याकडे शेवटच्या टप्प्यात जाईल.
म्हणजे आपण मागचे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या जिल्ह्याचं भौगोलिक परिस्थिती काय आहे, जिल्ह्याला लागणार काय, म्हणजे आज आपण 20 वर्ष झाले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. यापूर्वी देखील 40-50 वर्ष झाले लोकप्रतिनिधी काम करायचे. काय दिलं त्यांनी? स्थलांतर दिलं. म्हणजे स्थलांतर थांबण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केला, त्यांच्यात आणि आमच्यामधला बदल काय आहे, हा फरक देखील सांगायला पाहिजे. त्यांचे कारखाने उभा टाकले, व्यक्तीचे कारखाने उभा टाकले, पण आपल्या काळामध्ये आम्ही जनतेचे, लोकांचे कारखाना उभा केला. बोगी कारखाना असा टीका करतात त्याच्यावर. काय झालं, कधी चालू झालंय, माहिती घ्या परत एकदा. माझी विरोधी पक्षातल्या सर्व मंडळींना, आपण जावा तिथं, माहिती घ्या. तिथं भरती चालू आहे, कामं चालू आहेत, यार्ड त्यांचं कंप्लीट झालेलं आहे, एक ट्रायल कोच जो आहे तो निर्माण झालेला आहे. अहो, हे केलंच आम्ही किती 2019 मध्ये उद्घाटन केलं, 2022-23 ला काम पूर्ण झालं. कोविड सारखे 2 वर्ष आले. किमान एखाद्या कारखान्याला 3-3.5 वर्ष लागतात. तुमच्यासारखं नाही आम्ही 20-20 वर्ष एखाद्या युनिटला घेतले, जनतेच्या खिशातले पैसे घेतले आणि त्याच्यावर तुम्ही युनिट उभा केलात. असं तरी आमचं नाहीये. हे कारखाने जनतेच्या मालकीचे कारखाने तयार केले आणि त्याच्यातून रोजगार कसा निर्माण करता येईल, ह्याच्या मागचा मूळ हेतू काय, की स्थलांतर थांबणं. रेल्वे कोचचा कारखाना येत असताना खूप जणांनी आम्हाला, बऱ्याच जणांची इच्छा राहते आपल्या आपल्या भागात यावं, पण तो कारखाना आपल्या भागामध्ये आपण आणण्यामध्ये यशस्वी ठरू शकू. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय पियुष गोयल असतील, या सर्वांनी पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि हा कारखाना लातूरमध्ये आला आणि जवळपास 35,000 कोटीची गुंतवणूक आता या कारखान्यामध्ये होत आहेत. बजेटमध्ये त्याला पैशाची तरतूद केलेली आहे. वंदे भारत रेल्वे जी आपल्या देशामध्ये धावतीये, ही वंदे भारत रेल्वे आता लातूरच्या कारखान्यामध्ये बनली जाणार आहे. हा त्या कारखान्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यातले 120 रेल्वे, मी 120 कोच म्हणत नाहीत, 120 रेल्वे, 220 रेल्वे नवीन येणार आहेत. त्याच्यातले 120 रेल्वे हे लातूरला बनणार आहेत आणि 100 रेल्वे हे चेन्नईला बनणार आहेत. हे सरकारने दिलेले आदेश आहेत, कॉन्ट्रॅक्ट आहे सरकारने दिले. त्यामुळे या काळामध्ये लातूरमध्ये परिवर्तन होणारे, बदल होणारे, आपले पोरं परत लातूरला येतील, नव्या उद्योगांना, व्यवसायांना परत आपल्याला या भागामध्ये चालना देता येईल, हा प्रयत्न आपला राहिलेला आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना विरोधी पक्षात होतं, आक्रमकता होती, आता देखील आहे. आज मला बरेच जण म्हटले सध्या पाण्याचा प्रश्न आहे, भैया तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर बोललो होतात. मी बोललो होतो. मी माझ्या शब्दावर कायम राहणारा कार्यकर्ता आहे. आमचं सरकार आहे, सरकारमध्ये आपले माणसे, ज्यांना प्रश्नाची जाणीव असणारे लोक आहेत. माननीय देवेंद्रजींनी घोषित केलेले मराठवाड्याला आपण पाणी देऊ, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण देण्याचा त्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय केला. आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा, आम्ही पहिलं पत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री झाल्यावर काय दिलं असेल ते मराठवाड्याच्या पाण्यासाठीचं पत्र होतं. बैठक लावली त्यांनी, बैठकीतून त्यांनी आदेश काढले आणि त्या बैठकीतला निर्णय झाला. कॅबिनेटच्या समोर हा निर्णय घ्यायचा. मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटतोय, बैठकीत झालेल्या निर्णयाच्या नंतर दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केला. ज्या गोष्टी केल्या त्या सांगणं देखील गरजेचं आहे. आम्ही पूर्वीसारखं पाणी फक्त पश्चिम महाराष्ट्र, इतर भागात, आणि आपले लोक काय करायचे हो, राजकीय लोक, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठवाड्याचा विकास पळवला, हेच भाषण राहायचं. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी चुकीचं नाही केलं काही, त्यांनी त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठीचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मग चुकलं कोण? आपल्या लोकांची जे कर्तव्य होतं त्या कर्तव्यापासून कर्तव्यहीन हे लोक झाले. त्याच्यामुळे आपल्याकडे येणारा जो विकासाचे कामं होते हे आपल्याकडे येऊ शकले. आज मी पाहिल्या, फक्त आशीर्वाद देण्यापोटी आलेले खूप जण होते. त्यांनी जो आशीर्वाद दिला, हे देवाच्या आशीर्वादापेक्षा मोठं म्हणजे देवाने निर्माण केलेल्या ह्या माणसांचा आशीर्वाद असतो, हे समजून काम करणारा कार्यकर्ता आहे मी. त्यामुळे आज आपण सर्वांनी जे आशीर्वाद दिलेत, आणि हा आशीर्वाद मी परत सांगतोय, आशीर्वाद परत होत असताना, परत येत असताना, हा आशीर्वाद ह्या भागाचा विकास म्हणूनच मी आपल्या सर्वांना परत करल, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि शेवटी एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांना करतो
आपला आशीर्वाद, आपलं प्रेम असंच आमच्या पाठीशी असू द्या. हे मनगट कधी अर्ध्या रात्री तुम्ही पकडू शकतात, बोलू शकतात, माझी गाडी थांबवू शकतात, प्रश्न विचारू शकतात. माझं चुकलं तर मला बोला, माझं चुकलं तर मला रागवा, तो अधिकार आहे तुमचा. मी कधीच माझी आक्रमकता ही सरकारच्या विरोधामध्ये, पूर्वीच्या सरकारच्या कधीही कोणत्या सर्वसामान्य माणसाच्या विरोधामध्ये माझी आक्रमकता राहिली नाही. बरेच जण येतात, मला बोलतात, अधिकाऱ्यांनी रागवतात. मला बरेच जण एवढं तुम्ही कसं ऐकून घेतात, कोण कसं पाहतोय, कोण कसं वडतोय. मला म्हणतात भैया असं तुम्ही आमदार आहेत, कुणी इकडं वडतंय तिकडं वडतंय. अरे म्हटले, ज्या दिवशी मला इकडं तिकडं वडणं, खांद्यावर हात टाकणं, माझ्या पोलीस प्रशासन असते, कुणी खांद्यावर हात टाकलं की त्याचा हात काढतात. म्हणजे टाकू द्या बाबा, त्यांचा हात खांद्यावर आहे म्हणूनच मी इथपर्यंत बसलोय ना. त्यांचा हात जर खांद्यावरून तुम्ही जर काढलात तर काहीच राहणार नाही. त्यामुळं राजकीय लोकांनी पण हे सांभाळून घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्य तळागाळातले माणसांचे हात खांद्यावर राहायला पाहिजे, डोक्यावर राहायला पाहिजे, तर आपण टिकून राहतो. तोंडात साखर राहणं, डोक्यावर बर्फ राहणं, हे राहणं गरजेचं आहे. शांततेने काम करणं, विनाकारण आक्रमकता. आणि आक्रमकता ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस आपल्याला माहितीच आहे. मी परत ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला देखील विनंती करतो आणि त्यांनी लक्षात घ्यावं. आतापर्यंत काही गोष्टी झाल्या असतील त्याच्यामध्ये बदल करा, चुकीच्या झाल्या असतील दुरुस्त करा. काही गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं असेल ती आमची चूक, तुमची चूक म्हणणार नाही, ती आमची चूक. आम्ही दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे जे नुकसान झाले ते परत आता भरून काढावं लागेल. प्रशासनाला देखील विनंती आहे, जे छोटे मोठे प्रश्न असतात, जनतेला चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळणार नाही ह्याची काळजी घ्या. सेवागला तुम्ही द्रविड सारखे बॅटिंग करायला सांगितलं, सेवाग द्रविड सारखी बॅटिंग करू शकतो का? नाही. सेवाग सारखीच बॅटिंग करणार. त्याच्यामुळे कुणी जरी म्हटलं भैया आक्रमक होते, कमी झालेत, असं नाही. जी बॅटिंग स्टाईल आहे ना तीच आहे, फक्त कोणते बॉल सोडायचे तेवढं माहीत झालेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी, प्रशासनाने पण साथ दिली, प्रशासनाने मदत केली, पण काही मंडळींनी काही गोष्टीचा गैरफायदा देखील घेतलेला आहे. जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, बाकीच्या असतील, याच्यामध्ये कुठंही कोणत्या बाबतीमध्ये चुकीचं होणार नाही ह्याची काळजी प्रशासनाने देखील घ्यावी. कारण आता इथून पुढं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक लहानसहान गोष्टीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहेत. जिल्हा चुकीच्या दिशेने जाणार नाही, जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातूनच पुढे चलेल, हे देखील मी विश्वास आपल्या सर्वांना आई जगदंबेच्या आशीर्वादाने देतो. परत एकदा आपण सर्वजण छोट्याशा कालावधीमध्ये आपण सर्वजण जोडले गेला, त्यासाठी मी सर्वांचे आभार देखील मानतो आणि आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्या पाठीशी असावं ही विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.